आहे बऱ्यापैकी मजबूत आहे वाघ, फक्त खराखुरा नाही. कांद्यापासून एवढ्या झालेत ना. हा हो, 4 कांदे. जबरदस्त आला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आज मी आलेलो आपल्याच गावामध्ये. म्हणजे कसं असतं मित्रांनो, पाऊस गेल्यानंतर आपल्याकडे कोकणामध्ये बघितलं तर बऱ्याच ठिकाणी अशी पाटाच्या पाण्यावरती वगैरे वांगणी शेती केली जाते. आपल्याकडे पण तशी वांगणी शेती एक काही वर्षापूर्वीपर्यंत केली जायची, परंतु आता बघायला गेलं ना तर वांगणी शेती मात्र नाही. तर आपल्याकडे काही ठिकाणी लोक भाजीपाला वगैरे पिकवतात त्या पाटाच्या पाण्यावरती. तर हे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय पाटाचं पाणी कसं वाहत आहे. आणि तर आपण आपल्या गावामध्ये संजय शिंदे आणि जी भाजीपाला वगैरे पिकवला आहे तो बघण्यासाठी आपण आज आलेलो आहे. तर आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच भाजीपाला शेती वगैरे दाखवणार आहे. तर चला. तर मित्रांनो, हे बघू शकताय पाटाचं पाणी कसं वाहतंय बघा. मित्रांनो, कसं असं माहिती आहे, या ठिकाणी आपल्या गावामध्ये कुठे नदी नाले किंवा छोट्या ओढ्यावरती असं छोटं धरण बांधून त्या धरणाचं पाणी ह्या पाटाच्या सहाय्याने आणलं जातं. आणि माझ्या पाठीमागे बघा ह्या अशा नारळी पोपळीच्या बागा वगैरे अशा लोकांनी हे खालनं मधीतनं वर गेले. मित्रांनो, आता आपण खाली इथं मळ्यामध्ये पोचलेलो आहे. आणि संजय शिंदे, संजय ते म्हणतो त्यांना आम्ही, त्यांच्या मळ्यात पोचलेलो आहे. आणि त्यांनी कशी काळजी घेतली बघा पिकांची. हे माझ्या पाठीमागे बघाल ती चवळी आहे. चवळीला पण त्यांनी अशी वरून नेट लावलं आहे. वांदर किंवा माकडं हे नुकसान करतात त्याच्यामुळे. त्या साईडला तुम्ही बघाल तर ती तिकडे वांगी आहेत, त्याला पण त्यांनी नेट लावलं आहे. आणि तिकडे बघा त्यामध्ये पण साडीच्या कुंपणाच्या आतमध्ये पण वांगीच आहेत, परंतु ते आता लागायला लागलेली आहेत. माकडांचं वगैरे आता इकडे मोठ्या प्रमाणात हे चालू आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी हे असं कुंपण घातलेलं आहे. तर चला अजून पुढे बघूया काय काय आहे ते. मित्रांनो, मी म्हणालो ना ती ही वांग्याची लागवड केलेली आहे. ही इकडे आतमध्ये मोठी वांगी आहे, झाडं आहेत ते बघा. तिकडे त्याला आता फुलं वगैरे कुठे कुठे यायला लागलेली आहेत. आणि या इकडे ना ही पिवळी वगैरे फुलं आलेली आहेत, ही मोहरी आहे. मोहरीला फुलं वगैरे आलेत, ही बघा. मित्रांनो, याच्या इकडे पलीकडे तुम्ही बघितलं ना तर नारळी किंवा पोपळीची झाडं वगैरे अशी आहेत. या मोठ्या मोळीमध्ये त्यांनी सगळ्या अशा मिक्स व्हरायटी केलेल्या आहेत. ते बघा पलीकडे काम करतात तिकडे संजय राजा आणि त्यांच्या मिसेस. थांबा दाखवतो. हा आहे पालक, हे बघा त्यांनी पालक केलेला आहे. ही अशी एका लाईनीमध्ये सरळ पुढे पालक गेला असं तिकडे. हे मधून मधून पिवळ्या कलरची फुलं वगैरे दिसत आहेत, ती आहे मोहरी. हे बघा. ही त्याने केले गावठी कोथिंबीर, मिक्स मधूनच आहे. ते बरोबर नेताना त्यातून सेपरेट असे वेगवेगळे काढून नेतात. हे बघा, हे कोथिंबीर. हे इकडे मटार आहे बघा, हिरवा वाटाणा. याला पण आता फुलं आलेली आहेत, बघा सफेद सफेद कलरची फुलं आहेत. कारण आता मी आलो नेटच्या आतमध्ये. आणि नेटच्या आतमध्ये काय काय थांबा जरा तुम्हाला दाखवतो. एक हे पाठीमध्ये संजय राहते आहेत, काम करत आहेत. या लाईनीमध्ये आहे ना ही सगळी बटाट्याची लागवड आहे बघा. त्याच्या पलीकडे तिकडे कांदा, एक प्रयोग म्हणून केलेला आहे. कांद्याची लागवड आहे बघा, मध्ये मध्ये दिसतात कांद्याच्या पाती. या इकडे जरा पलीकडे आपण आलो तर ही भेंडी आहे. भेंडी आहे ना संजय त्या? भेंडी. याच्या मध्ये मध्ये मिक्स आहे पालेभाजी. हा बघा, हा इकडे लाल माठ आहे संपूर्ण असा. हे बघा, मागणी जोरात. लाल माठ जबरदस्त ना.
हा किती दिवसात संपेल? हा एवढा संपेल किती दिवसात? काय बोलताय? या पलीकडे तिकडे हा मुळा आहे सगळा, हा बघा. आणि ही इकडे मिरचीची लागवड आहे बघा. मिरचीला मग आता फुलं आलेत. हे बघा कुठे कुठे मिरच्या लागल्या आहेत. म्हणजे हा आहे ना, यांनी राखण्यासाठी वाघ तिथे उभा करून ठेवलेला आहे. खरा नाही, माकडे वांदरं वगैरेला घाबरतात. काय ते म्हणताय? रानटी जनावर घाबरावी आणि याला घाबरतात ना? अजूनपर्यंत घाबरली. हा बघा, हाय बऱ्यापैकी मजबूत आहे वाघ, फक्त खरा खुरा नाही. आणि हा इकडे हे काय त्याने केलेलं आहे? हा रावण माकडांना घाबरण्यासाठी सोंग उभं केलेलं आहे बघा आतमध्ये. आणि आता तुम्ही काय लागवड करताय परत? चवळी. चवळी. ही कधीपर्यंत होणार? एक 1.5 महिन्यात होते. पाल्याला मागणी जोरात. चवळीची पालेभाजी, म्हणजे पाल्याची भाजी करतात नाही? हा यस. म्हणजे मिश्र पीक म्हणता येईल नाही सगळं? हा हा हा. एकात एक सगळी मिश्र शेती आहे. जागा कमी आहे पण याच्यामध्ये आणि बरीच शेती केलेली आहे. जागा भरपूर आहे पण बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने आम्ही कमी पडतो. हा 2 मिनटं जरा इकडे सांगा. आता हे तुम्ही मार्केटिंग कसं करता वगैरे जरा 2 मिनटं सांगायच्यात. हा? मार्केटिंग वगैरे एवढी भाजीपाला संपवता कसं काय, कुठे नेऊन विकता वगैरे सांगा जरा. सांगा जरा. म्हणजे या भाजीपाल्याचं तुम्ही कसं काय हे करता वगैरे, म्हणजे कुठे मार्केटिंग वगैरे किंवा विक्री वगैरे कशी होते? नाही, भाजीपाला काय बिस्कीटला घेऊन निघालो की लोक मला शोधतात. झाला काय लोकांना शोधायला लागत नाही, कारण हे बरेच पारंपरिक चाललेलं आहे. तर हे आजूबाजूच्या किती गावामध्ये तुमची ओळख? तर मला गाव कमी पडतील एवढी ओळख आहे. हे पुऱ्या संगमेश्वर तालुक्यामध्ये आमची हो, हो, ओळख हो, आहे. हो. आणि एवढी लोक तुम्हाला ओळखतात? होय होय. ओके. येऊ दे. तर मंडळी ह्याने आहे ना हळदीचं उत्पन्न केलं आहे बघा. एका कांद्यापासून किती पकडलेत बघा. हे बघा, तुम्ही पण दाखवा दादा. हे बघा, म्हणजे हे 4 कांद्यापासून एवढ्या झालेत ना? हा हो, 4 कांदे. जबरदस्त. असं याने जबरदस्त दर्जेदार असं हळदीचं उत्पन्न घेतलेलं आहे. हे बघा. आणि हळद वगैरे कोणाला हवी असेल तर संजय राहते यांच्याही संपर्क साधायचा आहे. हा इकडे बघताय, हा एक कुळीत. आणि कुळीत पण आता काढण्यासाठी तयार होते. हा बघा इकडे पिवळा पिवळा वगैरे पिकत चाललेला आहे. थोड्या दिवसामध्ये कुळदाची काढणी वगैरे इकडे केली जाईल असं आहे. पण इकडे वांदर आणि माकडांचा त्रास भरपूर आहे. तर मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण म्हणजे कोकणातील पाटाचं पाणी आणि त्याद्वारे केली जाणारी भाजीपाला शेती वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.